गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। अद्यापही विधान परिषद निवडणूक लढण्यावरती ठाम। मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, गीतेंची स्पष्ट भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंनी आज संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक बोलावली। नंदनवन निवासस्थानी नाशिकच्या बंडखोरीवरती चर्चा, तोडगा निघणार का याकडे लक्ष। विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर, निवडणूक धनदांडग्यांची झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटलांचा महायुतीला घरचा आहेर, राजूरकरांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली। अतुल लोंढेंनी भाजपवरती केलेला आरोप काँग्रेस नगरसेवकानंच फेटाळला। भाजपकडनं नागपुरातील नगरसेवकाला 10 लाखांची ऑफर दिल्याचा लोंढेंचा आरोप। पुरावा असेल तर बोला, काँग्रेस नगरसेवक संजय महाकळकरांचा घरचा आहेर। पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होताच काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला। अरविंद शिंदेंकडनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप। अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख निवडणुकीतनं अचानक गायब। नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। भारताच्या राजकीय इतिहासात 12 वर्षांचं मोदी पर्व, मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला। मोदी आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार। गिरीश महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात केलेल्या विधानावरती भाजपच्या वरिष्ठांची नाराजी। पंजाबमधील महाजनांची भूमिका वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही, सूत्रांची माहिती। नाना पटोलेंचा धान घोटाळ्याबाबत आणखी एक लेटर बॉम्ब। जय अंबे राईस मिलच्या घोटाळ्यावरनं पटोले आक्रमक। पटोलेंच्या बनावट सहीचं पत्र पाठवल्याचा आरोप। चौकशीसाठी पटोलेंकडून आतापर्यंत मंत्रालयात 70 तक्रारी। वाढत्या तापमानामुळे विदर्भातल्या शाळा उशिरा सुरू होणार। विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, तर राज्यातल्या उर्वरित शाळा 15 जूनपासून सुरू होणार। शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। मुंबई, पुणे, कोकणासह 30 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट। राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता। अकोल्याच्या अकोटमध्ये खतासाठी रात्रीपासून शेतकऱ्यांच्या रांगा। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरियासह इतर खतांच्या मागणीत वाढ। जिल्ह्यामध्ये खत टंचाईचं चित्र कायम। अमरावती जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, एकाच वेळेवरती 2 रुग्णांवरती उपचार होत असल्याचा प्रकार। आरोग्य यंत्रणेवर सवाल उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांची मुजोरी। कारवाई दरम्यान एफडीए अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न। गुटखा भरलेला ट्रक पळवून नेला। वाळूजच्या रहीमपूरमधली घटना। अयोध्येच्या राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची पंतप्रधान मोदींकडून दखल। उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता। नृपेंद्र मिश्रा यांची राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांसोबत तातडीची बैठक। गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार। ओमान ते गुजरात, अरबी समुद्रात 2000 किलोमीटरची पाईपलाईन बांधणार। हॉर्मुझला वळसा घालून थेट ओमानमध्ये गॅस भारतात येणार। 40,000 कोटींचा खर्च अपेक्षित।